जलजीवन मिशनची कामे करणाऱ्या कंत्राटदारांचे काम बंद आंदोलन। वर्षभरापासून कामाचे 250 कोटींची देयके थकल्याचा परिणाम काम थांबल्याने जिल्ह्यात पाणी टंचाईची समस्या उद्भवणार। बुलढाणा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात जलजीवन मिशनची कामे सुरू आहेत, मात्र गेल्या वर्षभरापासून शेकडो कंत्राटदारांचे 250 कोटीपेक्षा अधिक देयके थकल्याने कंत्राटदार अडचणीत आले आहेत। त्यामुळे या सर्व कंत्राटदारांनी आजपासून काम बंद आंदोलन सुरू केले आहे। आज बुलढाणा जिल्हा परिषद समोर कंत्राटदारांनी जोरदार घोषणाबाजी केली। उन्हाळ्याची चाहूल लागली आहे। आता ही सर्व कामे बंद पडल्याने अनेक गावांमध्ये पाणी टंचाईचा प्रश्न गंभीर होण्याची शक्यता आहे। शासनाकडून निधी येताच कंत्राटदारांची देयके अदा केली जातील, त्यांनी कामे पूर्ण करावीत असे आवाहन देखील प्रशासनाकडून करण्यात आले आहे। कंत्राटदार युनियन जिंदाबाद, कंत्राटदार युनियन जिंदाबाद, कामाचे देयके मिळालेच पाहिजे, कामाचे देयके मिळालेच पाहिजे, जलजीवन कामाचे देयके मिळालेच पाहिजे, जलजीवन कामाचे देयके मिळालेच पाहिजे। स्टार्ट। आज इथे सगळे बुलढाणा जिल्ह्यातील जलजीवन मिशन अंतर्गत पाणी पुरवठा योजना करणारे सर्व कंत्राटदार जमा झालेले आहेत। जवळपास 1 वर्ष झालं। 1 वर्षापासून कामाचे देयके प्रलंबित आहेत आणि कंत्राटदार सगळे आर्थिक संकटात सापडलेले आहेत। कर्ज झालेले आहे त्यांच्यावर, दुकानदाराचे देणे बाकी आहे, स्टील सिमेंट यांचे देयके बाकी आहेत। तो अशा प्रकारे आज सर्व कंत्राटदार, जिल्ह्यातील कंत्राटदार आज जिल्हा परिषदेचे माननीय CO साहेब यांना काम बंद करण्याबाबत आंदोलन निवेदन देण्यासाठी इथं सर्व जमा झालेले आहे। तुमची काय भूमिका असणार आहे यापुढची? आता तसं पाहिलं तर टंचाईचा काळ आता सुरू झालेला आहे। आता फेब्रुवारी मार्च महिना उजाडल्यानंतर जवळपास आता टँकर लागणे सुरू झालेले आहे। आमची तशी काही गावांना वेठीस धरण्याची काही इच्छा नाही आहे किंवा यांना पाणी मिळालं नाही पाहिजे। आमची फार इच्छा आहे की पाणी दिले त्यासाठीच आम्ही कामं करतो, पण आमचे 1 वर्ष झाले जवळपास 150 कोटी रुपयाचे देयके अद्याप प्रलंबित आहेत। त्यामुळे नाईलाजानं आम्हाला काम बंद आंदोलन सुरू करण्याचा मार्ग अवलंबला लागणार आहे। तर जलजीवन मिशनचे कामं करणाऱ्या कंत्राटदारांनी आजपासून काम बंदचा इशारा दिलेला आहे। काय नेमके हे प्रकार आहे? कंत्राटदारांची बिलं मागील काही महिन्यांपासून थकीत आहे। ज्यावेळी शासनाकडून निधी प्राप्त होईल त्यावेळी आपण त्यांना देयक अदा करण्यात येतील। तरी कंत्राटदारांना विनंती आहे की त्यांनी काम बंद आंदोलन करू नये। जी प्रगती पद्धती सुरू ठेवा।